सोमवारचा दिवस म्हणजे आपल्या ज्युनियर चॅम्प्सचा दिवस. आपण आपल्या चारही ज्युनियर चॅम्प्सना बघितलेलं आहे आणि त्यांचं गाणं ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. तेव्हा जर परीक्षकांची अनुमती असेल तर स्पर्धेला सुरुवात करूया. पहिली स्पर्धक इकडे येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पिंक परी रेवती तानावडे. कशी आहेस रेवती? एकदम छान. मला सांग, तुला कसं वाटतं? इतकं छान छान तुला तयार झालेली आहेस तू आज. एक छान पिंक एकदम असा परीसारखा ड्रेस घातलेला आहेस. पिंक पिंक ब्रेसलेट आहे, पिंक कानातले आहेत, पिंक क्लिप्स आहेत आणि थोडीशी पिंक लिपस्टिक पण आहे ना. कसं वाटतंय? एकदम मस्त. मी कधीच एवढी नटले नव्हते. कधीच नटली नव्हती. भाई रे नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी. एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजता अंबर, मातल हे वैष्णव वीर रे. होतो जय जयकार गरजता अंबर, मातल हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट. उतरावया भवसागर रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. थँक्यू. खूप छान झालं गाणं तुझं. खरंच खूप छान झालं. थँक्यू. आपण परीक्षकांना विचारूया, तुम्हाला तिघांना कसं वाटलं हिचं गाणं? थँक्यू. बरं, तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे आणि हे कोणी दिलंय माहिती आहे? हे चॅनमॅन तातू आणि अंतू ताता, बरोबर? हे काय आहेत ही नावं? आधी तर गिफ्ट घे. आणि हे कोण आहेत हे चॅनमॅन आणि अंतू ताता? आम्ही आधी राहायचो ना, तर त्याच्या शेजारी एक काका राहायचे. तर मी तेव्हा खूप लहान होती आणि लहान मुलं बोलतात तेव्हा एकदम टँग टँग असं काहीतरी बोलल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे ते मला चेंगमेंग चेंगमेंग म्हणायचे, म्हणून मी त्यांना चेंगमेंग ताता म्हणायची. आणि हे अंतू ताता कोण आहेत? ते पण आमच्या शेजारीच राहायचे. ओके, मग त्या दोघांनी हे तुला गिफ्ट दिलेलं आहे. आता तू त्यांना माईकवरनं थँक्यू म्हण. थँक्यू. खूप खूप गोड गाणं झालं तुझं. तू जितकी गोड आहेस तितकंच गोड तुझं गाणं झालं. तर आता आपण विचारूया परीक्षकांना, आपण कुणापासून सुरुवात करूया? कोणापासूनही तसं काही नाही. मग अवधूत दादापासून सुरुवात करूया. चालेल. रेवती, तू तर एकदम हिरोईन दिसतेस ग. थँक्यू. हो, मग तुझं गाणं ऐकायला वेळच मिळत नाही. तुझ्याकडे बघतच बसावं असं वाटतं. खूप छान, खूप छान, मस्त गायलीस. फक्त मला असं वाटतं, म्हणजे जस्ट अ सजेशन, चालेल ना? मला तेवढ्यासाठी बसवलं इकडे. म्हण बघू अंतरा. होतो जय जयकार गरजता अंबर. हा, आता थांब. आता ना गरजत तू चोरून आवाज लावतेस असं मला वाटतं. हां, चोरून आवाज आत्ताच्या वेळात लावायची गरज नाही. आपला सूर लागतोय का नाही हे की नाही. आपण लहान आहोत ना, आपण बिंदास गायचं. बरं, आपण रियाज करतोय त्यामुळे आपण सुरात येणारच आहे उद्या, आज ना उद्या. पण आवाज लावतानाच आत्तापासून, ह्या वयापासून असं वाटायला नको की आपण चोरून आवाज लावायचा. मोठ्याने म्हणून दाखव परत एकदा, विदाऊट आवाज न चोरता. होतो जय जयकार गरजता अंबर. हा, केवढा फरक पडला बघ. मग कशाला घाबरायचं?
मोठ्या आवाजात गायचं, काय घाबरायचं नाही कोणाला. जसं ओरडताना, दंगा करताना, शाळेमध्ये कसं "ॲ" करताना तसा आवाज मस्त ओपन गळ्याने गायचा. हां, बाकी मस्त गाणं झालं. आणि तू तो जो हो तो जय जयकार काय तो जो झोल आहे रिदम मधला, तो इतका हिने छान पकडला. क्या बात आहे, व्हेरी गुड. व्हेरी गुड. वैशाली, मला एकदम बार्बी डॉलनी अभंग म्हटल्यावर कसं वाटेल तसं वाटतंय. छान छान गुलाबी परीचा ड्रेस घालून तू डायरेक्ट अभंग गायलास. खूप छान, खूप छान. मला खूप आवडलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो गाण्याचा रिदम आहे, जो गाण्याचा आत्मा आहे, तो पकडून गायलास. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जास्त हातवारे न करताही आपल्या गाण्यातनं, आपल्या आवाजातनं गाण्यात जे जे एक्सप्रेशन्स अपेक्षित होते ते सगळे तू दिलेस. हे तुझे प्लस पॉईंट आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. गाणं खूप छान झालं तुझं. सुरातही खूप छान गायलीस. फक्त ना मध्ये अशी 3दा फक्त तू हसलीस गाताना अशीच. आणि तुझं गाणं अजून छान झालं त्यावेळेला. त्यामुळे ना अशीच हसत गात राहा की तुझं गाणं अजून खुलून येईल. पण खूप छान गायलीस. गॉड ब्लेस यू. थँक्यू. सुपर्ब. आता मला सांग, तुझी आई कुठे बसली आहे? तिकडे. मी असं ऐकलंय की हिचं गाणं तर एवढं छान आहे, ही अभ्यासातही खूप चांगली आहे. आता ती 5वीत गेली. आतापर्यंत तिचा सतत पहिला नंबर आहे वर्गामध्ये. आता नुकतेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यात तिचा पहिला नंबर आला. क्या बात आहे. अरे वा. अगं मग तुला हे अंतू ताता आणि कोणते चेंग मेंग आबा ताता, त्यांनी हे जे गिफ्ट दिलं ह्याच्यापेक्षा खूप मोठं गिफ्ट तुला द्यायला पाहिजे. तू पहिली आली म्हणताना, हो की नाही? आता तू गिफ्ट बघ, कारण तुला मार्क मिळणार आहेत. दोन्ही परीक्षकांनी तुला प दिलेला आहे आणि ऑडियन्सनी तुला ध दिलेला आहे. मस्त. अरे गुड. मग हे तुझं गिफ्ट आणि थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. ह्यानंतर पुढचा स्पर्धक आपल्या समोर येतोय. शॉर्ट्स ते जीन्स हा प्रवास पहिल्यांदा याचा ह्या मंचावर घडलेला आहे. रत्नागिरीचा श्रीधर पाटणकर. हॅलो श्रीधर, कसा आहेस? मला सांग, तू जीन्स पहिल्यांदा घातल्यास आज? हो. तू ह्या आधी जीन्स वापरलेच नव्हत्यास? अरे वा. तुझं वय काय मला सांग? 11 पूर्ण. देट टाळी. मी पहिल्यांदा जीन्स कधी घातल्या माहित आहे? मी जेव्हा 16 वर्षाची होते तेव्हा. तोवर माझे बाबा मला घालूनच नाही द्यायचे. ते म्हणायचे हे काय घाणेरड्या गोष्टी घालतात तुम्ही. आणि आमच्या वेळेला ना जीन्स अशा त्या फाटक्या जीन्स घालायची खूप फॅशन होती आणि आम्ही त्याच्यावर अशी ठिगळं लावायचो. आणि ते म्हणायचे चांगल्या घरातले असताना भिकाऱ्यासारखे का कपडे घालता. तर तुला घरून बंदी आहे जीन्स घालायला? नाही. आवडत नव्हती पण आता आवडायला. अच्छा. तू खूप छान आणि स्मार्ट दिसतोयस जीन्स घालून. मग एकदम असा असा दिसतोयस आज, है ना? आणि आता तुला गाणं गायचंय, तर काय काय चालू आहे डोक्यामध्ये आता? गाणं होईल ना चांगलं असं वाटतंय, पण होईल. हा, अरे व्हायलाच पाहिजे. 100% व्हायला पाहिजे. कारण हे बघ, एक सगळे तुझं गाणं ऐकायला आलेले आहेत. अबीरा गुलाल उधळीत रंग, अबीरा गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीरा गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दांग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी
पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मस्त झालं गाणं. थँक्यू. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. परीक्षकांना कसं वाटलं? तुझे उच्चार मला खूप आवडले. दुसरी गोष्ट म्हणजे तुझं सूर लावायची पद्धत आवडली आणि तो कॉन्फिडन्स आहे, ज्या प्रकारे तू गाणं थ्रो केलंस ते मला आवडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की इतर मुलांच्या बाबतीमध्ये आवाज फुटण्याची प्रोसेस ही जी साधारण 15-16 नंतर 18पर्यंत 18-20 पर्यंत होते, ती मला वाटतं की तुझ्या बाबतीत आत्ताच चालू झालेली आहे. तुझा आवाज फुटायला लागल्यासारखा वाटतोय. तो एक 15 वर्षाच्या मुलाचा जो आवाज असतो फुटतानाचा, बेसचे नोट्स तुझे लागायला लागले तितके छान. सो देवानी मला वाटतं तुला एक छान गिफ्ट दिलेलं आहे आवाजाचं. तर तू त्याच्यावरती आत्तापासून मेहनत घ्यायला पाहिजेस आणि तू घेतोयस. मित्रा, तू जिंकलायस. श्रीधर काय काय होय. खूप गोड आहेस तू. तसाच गोड गायलास, खणखणीत गायलास. तुझ्या आवाजात जो खणखणीतपणा आहे ना, स्पष्टपणा मला खूप आवडला. प्लेबॅक सिंगिंगसाठी असा आवाज खूप छान, कारण सगळी एक्सप्रेशन्स ती दिसून येतात आवाजात. फक्त एवढंच, जसं अवधूत दादा म्हणाला तसं, की आत्ताच तू शिकायला लागलायस, तर हळूहळू आणखीन प्रत्येक जागा गाण्यातल्या आणखीन समजून गाशील. हळूहळू येईल तुला. हां, थँक्यू. तुझा आवाज खूपच सुंदर आहे आणि तुझा आवाज फिरतो पण खूप छान या वयात सुद्धा. तुझा कॉन्फिडन्स तर अमेझिंग आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही. तुझ्या 2-3 ठिकाणी फक्त असं काही हरकती घेताना थोड्याशा त्या सरकल्या, पण इट इज नॉट अ बिग थिंग. म्हणजे तू जसा जसा तू जास्ती गाशील तशा त्या हरकती सुद्धा खूप चांगल्या येतील. एक विचारायचं, तू दरवेळेला म्हणजे आम्ही जेव्हा गातो तेव्हा आम्हाला कळतं की आता अशी भ किंवा फ किंवा अशी अक्षर येतात, तेव्हा आम्ही असे बाजूला होतो की तो ब्लो येऊ नये. तू पण ते आत्ताच करतोय, असं तुला सांगितलं कोणी की तुला माहिती आहे? माहिती आहे, म्हणजे आता टीव्हीवर अनेक लोक गातात ते मी बघतो, म्हणजे कसं काय करतात. क्या बात है, क्या बात है. अवधूत दादांनी शिट्टी वाजवली आहे तुझ्यासाठी. अच्छा, मला सांग, तुम्ही सगळेजण हॉटेलमध्ये इकडे राहताय ना? हो. हा, तिकडनं इथपर्यंत कसे येतात तुम्ही स्टुडिओपर्यंत? गाडीने. गाडीने येता? मग तुला गाडी लागते? हो, लागते. लागते गाडी तुला? लागते. हा, हो. काय आहे तो किस्सा, मला सांग ना जरा. शाळेत सहल जाणार होती, तेव्हा सरांनी विचारलं नाही की कुणाला गाडी लागते. तशी मी हात वर केला आणि माझ्याबरोबर माझ्या मित्रांनी पण हात वर केला. गाडी लागते. आईला बोलावलं नाही मग शाळेत. आणि मग सरांनी विचारलं नाही ह्याला खरोखर गाडी लागते का. आई म्हणाली आत्तापर्यंत तरी लागलेली नाही. तशी मग मी म्हटलं जायला गाडी लागते ना. असा तो किस्सा. तुम्हाला पण मग जायला गाडी लागणारच. बरोबर आहे. इकडनं चालत कशी जाणार मी घरी, मला गाडी लागणारच. अवधूत दादांनी ध दिलेला आहे, वैशालीताईंनी प दिलेला आहे, ऋषिकेश दादांनी काय मार्क दिलेत आता आपल्याला दिसणार नाहीयेत. ऑडियन्सनी काय दिलाय? मी दिलाय. कॉंग्रॅच्युलेशन आणि एकदा जोरदार टाळ्या. ऑल द बेस्ट बाळा. पण वैशालीताई, तुम्ही चिडणार नसाल तर मी एक सांगू का, तुमच्यापेक्षा चांगलं गायलंय पोरीनी, लक्षात ठेवा. 100%.